नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. हिंदीच्या तासिकेमध्ये CTT आणि TETसाठी उपयुक्त अशा हिंदीच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. आपण आज वाक्यप्रकार जे आहेत, विविध प्रकारचे वाक्यप्रकार जे असतील त्यावर आधारित आजची आपली PYQ आपण घेणार आहोत. सुरू करूया आपण आजची आपली PYQ. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वाक्य विधानवाचक वाक्य आहे? दिलेले 4 वाक्य बघा. तर यामध्ये पहिलं जर वाक्य जर बघितलं तुम्ही तर पहिलं वाक्य जे आहे ते अमन कल दिल्ली जाएगा. या वाक्यात एखादी क्रिया होण्याचं किंवा माहिती देण्याचं विधान असतं, त्याला विधानवाचक वाक्य असं म्हटलं जातं. या वाक्यामध्ये या ठिकाणी क्रिया तर नाही दाखवलेली, पण या ठिकाणी माहिती दिलेली आहे, हे की नाही. कल दिल्ली जाएगा, अमन म्हणजे अमन हा जो आहे उद्या दिल्लीला जाणार अशी या ठिकाणी माहिती देण्याचं काम केलेलं आहे. बाकी जर तुम्ही बघितलं तर शायद म्हणजे शक्यता आहे, अमन कल दिल्लीमध्ये जाणार निषेध वाचक वाक्य आहे किंवा निषेध वाक्य आहे आणि हे प्रश्नवाचक वाक्य आहे बी. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी आपल्या जो काही विधानवाचक वाक्य आहे तो विधानवाचक वाक्याचा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. वह पुस्तक पढ़ रहा है या वाक्याचं अचूक प्रश्नवाचक वाक्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक डी बघा. क्या वह पुस्तक पढ़ रहा है? या ठिकाणी फक्त जे काही वाक्य आहे त्याच्यापूर्वी आपल्याला क्या लावायचं आहे आणि पुढं प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी जे आहे ते याचं योग्य पर्याय आहे, योग्य प्रश्नवाचक रूपांतर आहे. तिसरा प्रश्न बघा. क्या आप चाय पिएंगे हे कोणत्या प्रकारचं वाक्य? आता वाक्य ओळखायचं बघा. प्रश्नचिन्ह आहे म्हणल्यानंतर बाकी डोळे झाकून आपण सांगू शकतो की हे प्रश्नवाचक वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए प्रश्नवाचक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 कडे जाऊया. खालीलपैकी कोणते विधान कठीण श्रेणीतील प्रश्नवाचक वाक्य आहे? क्या वह सो गया? इतनी बड़ी इमारत किसने बनाई होगी? राम घर गया, तुम क्या कर रहे हो? चारचे चारही प्रश्नवाचक वाक्य आहेत. परंतु पर्याय क्रमांक बी जो आहे यामध्ये कर्त्याबद्दल अनिश्चितता आणि प्रश्न एकाच वेळी व्यक्त झालेले आहेत. म्हणून हे कठीण स्तरावरचं किंवा कठीण श्रेणीतलं प्रश्नवाचक वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 5वा प्रश्न बघा. सूर्य पूर्व से उदय होता है. या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला एक सार्वत्रिक सत्य सांगणारे माहिती देणारं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. हे जे आपण बघितलं की एखादा क्रिया सांगणारं किंवा माहिती देणारं जर उदाहरण असेल तर आपण त्याला विधानार्थी किंवा विधानवाचक वाक्य असं म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, विधानवाचक वाक्य. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया. तुमने अपना गृहकार्य पूरा कर लिया चे अचूक प्रश्नवाचक रूप काय असेल? या ठिकाणी बघा तुमने, तर या ठिकाणी आपल्याला काय लावायचं? फक्त मी तुम्हाला मगाशी सांगितलं, फक्त त्याच्या पुढे क्या लावायचं. क्या तुमने अपना गृहकार्य पूरा कर लिया है? क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे पर्याय क्रमांक ए हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता त्याच्या खालचं जर बघितलं तिथं पण क्या लावलेलं आहे, परंतु पुढं था आलेलं आहे आणि आपलं वाक्य वर्तमान काळातलं आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्न सुद्धा वर्तमान काळातला असला पाहिजे. समजलं? चला, पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 कडे जाऊया. खालीलपैकी कोणते वाक्य विधानवाचक नाही? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं बी, सी आणि डी जर बघितलं तर हे सर्व विधानवाचक वाक्य आहेत. फक्त ए जे आहे तो ए प्रश्नवाचक वाक्य आहे. हे या ठिकाणी वेगळं असल्यामुळे हे विधानवाचक वाक्य नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8 कडे जाऊया. क्या वह विद्यालय नहीं जाएगा? हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा, प्रश्न विचारलेला आहे आणि यामध्ये निषेध पण आहे. दोन्ही गोष्टी आहे, नाही पण आलेला आहे आणि क्या पण आलेला आहे आणि प्रश्नचिन्ह आहे. म्हणून हे प्रश्नवाचक निषेधवाचक हे अशा प्रकारचं संयुक्त वाक्य आहे. यामध्ये दोन्ही क्रिया आलेल्या आहेत. म्हणून हे या ठिकाणी हा जो प्रकार आहे प्रश्नवाचक निषेधवाचक हा प्रकार होणार आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 9. ईश्वर सबका भला करे या विधानाला प्रश्नवाचक वाक्यात रूपांतर करायचं आहे. फक्त काय करायचं आहे तर या ठिकाणी क्या लावायचं आहे. क्या ईश्वर सबका भला करेगा? तर या ठिकाणी करेच्या ऐवजी करेगा प्रश्नचिन्ह येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया. 10वा प्रश्न. कल बहुत जोरों की वर्षा हुई या वाक्याचा प्रकार कोणता? आपल्याला काय केलेलं आहे? माहिती दिलेली आहे, काल पाऊस झाल्याची माहिती दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी हे कोणतं वाक्य आहे? या ठिकाणी हे विधानवाचक वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी विधानवाचक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 11वा प्रश्न बघा. राम ने रावण को मारा चे प्रश्नवाचक रूपांतर रामने किसे मारा असे केल्यास त्याचं उत्तर या ठिकाणी असे केल्यास ते बरोबर आहे का? तर या ठिकाणी जर बघितलं आपण
तर रामने किसे मारा, रामने रावण को मारा, तर या ठिकाणी किसे मारा तर हे या ठिकाणी योग्य वाटतंय, म्हणून हे पर्याय क्रमांक डी, हो हे योग्य रूपांतर आहे. हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर 12वा प्रश्न बघा, ज्या काळात केवळ हा किंवा नाही, हां किंवा नाही मध्ये उत्तर अपेक्षित असते त्याला काय म्हणतात, तर त्याला प्रश्नवाचक तर म्हणतो आपण, पण प्रधान आहे की नाही. या ठिकाणी लक्षात ठेवा, ज्या प्रश्नाची सुरुवात क्याने होते त्याची उत्तरे एकतर हो येतात किंवा नाही मध्ये येतात, तर याला प्रश्नवाचक तर म्हणायचं, पण क्या प्रधान जो आहे शब्द तो पण त्यामध्ये आपण लक्षात ठेवायचा आहे. चला प्रश्नवाचक आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा, दशरथ अयोध्या के राजा थे हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांनी विधान केलेलं आहे, माहिती दिलेली आहे अयोध्याचा राजा कोण होता, तर या ठिकाणी हे विधानवाचक वाक्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, क्या वह यहाँ आया था, बघा क्या पण आलं आहे आणि पुढं क्वेश्चन मार्क पण आलेलं आहे. या प्रश्नवाचक वाक्याचं विधानवाचक आपल्याला रूपांतर करायचं आहे. मग आता काय करायचं, क्या काढून टाकायचा आणि थाच्या पुढचं प्रश्नचिन्ह काढून टाकायचं, तर मग वह यहाँ आया था आणि पुढं पूर्णविराम. अशा प्रकारे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न बघा, अरे तुम कब आए या वाक्यात कब असूनही ते पूर्णतः प्रश्नवाचक का मानले जात नाही, या संदर्भात खालचे आपल्याला 4 उदाहरण दिलेले आहे ते बघायचं, कारण यात विस्मयादी बोधक चिन्ह आहे, म्हणून लक्षात ठेवायचं. यामध्ये हे जरी प्रश्नवाचक वाक्य असलं पण याच्यामध्ये विस्मयादी अरेच्या नंतर विस्मयादी बोधक काय आहे, चिन्ह आहे, म्हणून हे या ठिकाणी पूर्णतः प्रश्नवाचक मानलं जात नाही, तर याला विस्मयादी प्रश्नवाचक असं म्हणावं लागेल. प्रश्न क्रमांक 15चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 16कडे. गौतम बुद्धने शांती का संदेश दिया या वाक्याचं प्रश्नवाचक रूप निवडायचं आहे. मग अगोदर आपण तयार करून घेऊ. तर गौतमच्या अगोदर काय घालावं आपल्याला, क्या है की नाही, आणि पुढे काय करावं, प्रश्नचिन्ह. म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर थोडं आपण याच्यामध्ये चेंज करावं लागेल. बघा आता गौतम बुद्धने शांती का संदेश दिया या वाक्याचं प्रश्नवाचक रूप निवडा. तर या ठिकाणी आता बघ क्या ज्या ठिकाणी लागलेलं आहे ते जर बघितलं आपण तर देंगे, तर मग देंगे नाही होणार आपल्याला, म्हणजे या ठिकाणी क्या गौतम बुद्ध शांती का संदेश देंगे, तर दिया देंगे म्हटल्यानंतर हे काय आहे, भविष्यकालीन वाक्य होईल, म्हणजे अर्थ बदलेल. मग त्याच्या खालचं बघा पर्याय क्रमांक सी, गौतम बुद्धने किसका संदेश दिया, तर या ठिकाणी शांती का संदेश दिया असं उत्तर येतं, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. 17वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधानवाचक वाक्य चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहे. म्हणजे दिलेल्या म्हणजे काही 4 उदाहरणं आहेत त्यापैकी चुकीच्या पद्धतीनं लिहिलेलं विधानवाचक वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. बच्चे पढ़ रहे हैं, ओके हे योग्य आहे. वह बाजार जाता है हे पण योग्य आहे. मैं खाना खा लिया, आता मैने होणार नाही, या ठिकाणी मैंने खाना खा लिया असं पाहिजे. मग या ठिकाणी मै शब्द चुकलेला आहे, म्हणून या ठिकाणी मैंने पाहिजे होतं, म्हणून हे चुकीचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न बघा, दरवाजे पर कौन खडा है या वाक्यातील कोण काय दर्शवतं, तर कोण काय दर्शवतं, तर या ठिकाणी 4 पर्याय बघा. तर प्रश्नवाचकता दर्शवतं ते, कारण या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी ते आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी कोण हा प्रश्नवाचक सर्वनाम आहे जो प्रश्न विचारण्यासाठी आलेला आहे, म्हणून प्रश्नवाचकता प्रश्न क्रमांक 18चं सी हे योग्य उत्तर आहे. पुढचा 19वा प्रश्न, अध्यापक कक्षा में पढ़ा रहे हैं या वाक्याचा प्रश्नवाचक प्रकार कोणता, तर बघा अध्यापकच्या ऐवजी आपण क्या लावायचं आणि पुढं प्रश्नचिन्ह, क्या अध्यापक कक्षा में पढ़ा रहे हैं, या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. 20वा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20, जेव्हा वाक्यात विधान निषेधार्थ केले जाते तेव्हा त्याला काय म्हणतात, तर त्याला निषेधवाचक वाक्य असं म्हणतो आपण. पर्याय क्रमांक 1 ए हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, निषेधवाचक वाक्य. 21वा प्रश्न बघा, आपका नाम क्या है चे योग्य विधानवाचक रूपांतर कोणते, तर या ठिकाणी बघा आपण असं म्हणलं तर मेरा नाम डॅश डॅश हे असं म्हणजे आपलं नाव टाकतो त्याच्यामध्ये आपण, तर मेरा नाम रमेश आहे, मेरा नाम अमर आहे, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय करत असतो, उत्तर देत असतो, म्हणून पर्याय क्रमांक बी मेरा नाम डॅश डॅश हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22कडे जाऊया. भारत एक महान देश आहे हे वाक्य कोणत्या श्रेणीत येते, तर हे विधानवाचक श्रेणीमध्ये येतं, कारण प्रश्नवाचक नाही, इच्छावाचक नाही, निषेधवाचक पण नाही, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
प्रश्नवाचक वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह वापरलं जातं? प्रश्नचिन्ह वापरलं जातं. एकदम सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. कहाँ जा रहे हो या वाक्यात कोणता घटक गहाळ आहे तरीही अर्थ स्पष्ट होतो? तर यामध्ये लक्षात ठेवायचं, हिंदीमध्ये जेव्हा असं विचारलं जातं अर्थ पूर्ण होतो, पण यामध्ये तुम शब्द गहाळ असतो. तुम, मग तुम हे जे आहे, हा जो कर्ता आहे हा अध्यात असतो. अध्यात म्हणजे तो दिसत नसतो पण त्यामध्ये असतो, तो त्याला अध्यात म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 कर्ता हे या ठिकाणी गहाळ आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न बघा. ईमानदारी सबसे अच्छी नीति है या विधानाचं प्रश्नवाचक रूप ओळखा. तर या ठिकाणी क्या लावा त्याच्या पुढं, क्या ईमानदारी सबसे अच्छी नीति है आणि प्रश्नचिन्ह. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न. खालीलपैकी कोणतं वाक्य विधानवाचक आहे? बघा, जर खालचे तुम्ही बघितले बी, सी आणि डी, तर या ठिकाणी बी जो आहे ते विस्मयादिबोधक आहे. तुम्ही हा मत बैठो हे आज्ञावाचक आहे आणि डी हे प्रश्नवाचक आहे. मग योग्य जे आहे पर्याय क्रमांक ए वह धीरे चलता है हे या ठिकाणी योग्य विधानवाचक वाक्य आहे. 27वा. वह घर नहीं है हे विधानवाचक वाक्याचं कोणतं रूप आहे? तर याच्यामध्ये हे विधानवाचक आहे पण त्याच्यावर नकारसुद्धा आहे की नाही, म्हणून हे निषेधवाचक वाक्य आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न 28वा. क्या तुम मेरे साथ चलोगे या वाक्याचं विधानवाचक रूपांतर करा. तर क्या काढून टाका आणि चलोगे ठेवा फक्त. तुम मेरे साथ चलोगे, बस. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 29वा प्रश्न. खालीलपैकी कोणते शब्द प्रश्नवाचक वाक्यात सामान्यतः वापरले जात नाही? कहाँ, किसका, क्यों, कैसे, क्या, कब, म्हणजे ए बी सी तिन्ही पर्यायामधले शब्द वापरले जातात. फक्त डी, और आणि तथा हे 2 शब्द या ठिकाणी अव्यय आहेत आणि ते समुच्चयबोधक अव्यय आहेत, ते प्रश्नवाचक अव्यय नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न. लता मंगेशकर एक महान गायिका थी या विधानावर आधारित अचूक प्रश्नवाचक वाक्य तयार करा. तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर क्या तर आलेलं आहे पण क्याचं वाक्य चुकीच्या पद्धतीने आले. क्या लता मंगेशकर गाती थी, तर या ठिकाणी गायिका थी पाहिजे होतं. म्हणजे या ठिकाणी क्यानं सुरुवात झालेली पण हा चुकीचा प्रश्न आहे. मग बी बघा. लता मंगेशकर कौन थी, तो लता मंगेशकर गायिका थी, म्हणून पर्याय क्रमांक बी हा याचा योग्य पर्याय होणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी अगदी सोपी तासिका होती, परंतु आपल्या नजरेखालून हे प्रश्न गेले पाहिजेत. कधी कधी सोपं जो प्रश्न असतो तो आपला मार्क घेऊन जातो, असं होऊ नये म्हणून मुद्दाम या ठिकाणी आपण ही तासिका घेतलेली आहे. आशा करतो तुम्हाला आवडले असेल. जर आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थांबतो, रजा घेतो. पुन्हा भेटण्यासाठी जय हिंद, जय महाराष्ट्र.